मित्रांनो नमस्कार, स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा स्वागत करत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्या लक्षात कशा ठेवायच्या हे आपण बघणार आहोत। आणि अतिशय मजेदार ट्रिक आहे आणि सर्वात सोपी पण आहे। तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया। तर बघा, तुम्हाला सर्वांना माहित आहे की 1 ते 100 पर्यंत जवळपास 25 ह्या मूळ संख्या असतात, बरोबर। त्यामध्ये 2 ही जी संख्या आहे, 2 ही जी संख्या आहे ही फक्त एकमेव अशी संख्या आहे की जी सम आहे आणि मूळ पण आहे। बाकी सर्व मूळ संख्या हे विषम आहेत, ठीक आहे। तर आता हे लक्षात कसे ठेवायचं, तर बघा अतिशय सोपं आहे। जसं की तुम्हाला माहित आहे की 1 ते 10 पर्यंत 2, 3, त्यानंतर 5 आणि 7 ह्या संख्या आहे, ठीक आहे। बघा आता आपण मी जे एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे यामध्ये हे 2 फक्त तुम्हाला सेपरेट हे 2 संख्या लक्षात ठेवायच्या आहे। बाकी सर्व जे संख्या आहे हे आपल्या एकाच ट्रिक मध्ये हे येणार आहेत। तर बघा 2 आणि 3 हे एक लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर मित्रांनो काय करायचं, सरळ सरळ एक पाडा लिहून घ्यायचा। जसं की 6 sin 2 12 sin 3 18 6 चूक 24 6 पंचे 30 6 पंचे 30 6 6 36 sin 7 42 sin 8 48 6 9 54 7 60। त्यानंतर परत 6 6 च्या पट्टीमध्ये लिहून घ्यायचं। जसं की हे 66 होणार, त्यानंतर 72 होणार, त्यानंतर होणार 78, त्यानंतर होणार हे 84, त्यानंतर बघा हे होणार 90, ठीक आहे। त्यानंतर इथे आपण सगळे हे 6 6 च्या पट्टीमध्ये लिहून घेणार आहेत, ठीक आहे। म्हणजे हे 90 आणि 96 इथं खाली जागा नसल्यामुळे मी इथं लिहिलं, ठीक आहे। आता काय करायचं मित्रांनो, हे सिंपल बघा इतकं सोपं आहे की याच्या आधीची एक संख्या लिहायची जी की येणार आहे 5। कोणती संख्या असेल त्याच्या आधी 5। तर बघा त्याच्या आधीची आणि नंतरची संख्या लिहायची। इथे येणार आहे 5, ठीक आहे। तर इथे येणार आहे 7, त्यानंतर याच्या आधीची संख्या 11, या आधीची संख्या त्यानंतरची 13, ठीक आहे। यानंतरची किती होणार 19, या आधीची किती होणार आहे 17, या आधीची किती असेल 23, यानंतर 25, 30 च्या आधीची संख्या 29 आणि नंतरची संख्या 31, त्यानंतर 36 च्या आधीची संख्या 35 आणि त्यानंतरची 37, ठीक आहे। त्यानंतर 42 च्या आधीची संख्या 41 आणि नंतरची संख्या 43, ठीक आहे। 48 च्या आधीची संख्या होणार 47 आणि नंतरची असेल 49, 54 च्या आधीची संख्या कोणती 53 आणि नंतरची कोणती 55, 60 च्या आधीची संख्या 59 आणि त्यानंतरची 61, 66 च्या आधीची 65 आणि त्यानंतरची होणार 67, त्यानंतर हे होणार आहे 71 आणि त्यानंतर होणार आहे 72 च्या नंतर 73, 78 च्या आधी 77 आणि त्यानंतर 78 च्या नंतर 79, 84 च्या आधी होणार आहे 83 आणि नंतर असेल 85, तसंच 90 च्या आधी 89 आणि 90 च्या नंतर 91, 96 च्या आधी 95 आणि त्यानंतर 97, ठीक आहे। अशा पद्धतीने लिहायचं। आता बघा हे जे मी तुम्हाला सांगत आहे हे एक ट्रिक आहे किंवा या आयडियानुसार तुम्ही हे सर्व संख्या लक्षात ठेवू शकता। पण मित्रांनो निव्वळ आपण पाठ करणे हे महत्त्वाचं नाही किंवा अपेक्षित नाही। जरी 100 पर्यंत तुम्ही पाठ करू शकता तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु हे संख्या नेमक्या शोधायच्या कशा, काढायच्या कशा हे विद्यार्थ्यांनी शिकणं फार महत्त्वाचं आहे। नुसतं आपण पाठ करून चालत नाही, तर शोधायचं कसं हे माहित असायला पाहिजे। हे मी फक्त तुम्हाला एक आयडिया सांगत आहे की अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता। आता काढायची कशी हे जर शिकायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, त्यानंतर 5 ची कसोटी, 7 ची कसोटी किंवा 7 ची जरी कसोटी नसेल तर 7 न तुम्हाला भाग द्यावा लागतो, 11 न भाग द्यावा लागतो, 13 न भाग द्यावा लागतो। बरं ते जरी माहीत नसेल तरी कमीत कमी या संख्याच्या कसोट्या तरी तुम्ही माहीत असल्या पाहिजे। जसं की एकक स्थानी जर 0 2 4 6 8 असेल तर ती संख्या सम असते आणि सम संख्या ही जवळपास मूळ नसतेच, फक्त एकच संख्या आहे 2 ही सम संख्या आहे आणि एकमेव संख्या मूळ पण आहे। त्यानंतर 3 ची कसोटी म्हणजे जे संख्या असेल तर त्याच्या एकूण जे अंक असतात तर त्याची बेरीज, त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला
तर त्या संख्येला 3 ने भाग जातो आणि कोणत्याही संख्येने जर भाग गेला तर ती मूळ संख्या नसते. त्यानंतर 5 ची कसोटी सोपी आहे. एकक स्थानी जर 0 आणि 5 असेल तर त्यालाही 5 ने भाग जातो, म्हणजे तीही मूळ संख्या नसतेच. म्हणजेच मूळ संख्या कोणत्या संख्येला म्हणतो आपण, तर हे तुम्हाला माहित आहे की मूळ संख्या अशा संख्येला आपण म्हणतो की ज्याला फक्त 1 ने आणि एकमेव त्यानंतर दुसरी जी संख्या आहे म्हणजे तीच संख्या. जसं की 11 जर असेल तर या 11ला फक्त 1 ने आणि 11 ने या दोनच संख्येने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे ती 11 जी संख्या आहे ती मूळ संख्या आहे. तर अशा भरपूर संख्या आहे की ज्याला फक्त 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो, त्याच संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. तर असो, तर बघा मी जे तुम्हाला सांगितलं आता 6चा पाढा आपण लिहिला 60 पर्यंत आणि त्यानंतर 6च्या पटीनं जवळपास आपण 100 पर्यंत इथं 96 पर्यंत लिहिलं. त्यानंतर पुढे 102 येणार, तर आपण 100 पर्यंतच घेऊ. परंतु या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर 200 पर्यंतही तुम्हाला मूळ संख्या काढता येतात. आता हे मी सर्व संख्या जे काढल्या, जे निळ्या रंगामध्ये तुम्हाला दिसत आहे, ह्या सर्व मूळ संख्या आहे का, तर नाही. यामध्ये काही संख्या तुम्हाला आता कॅन्सल करावं लागेल, कारण एक ते म्हणजे या 100 पर्यंत 25च मूळ संख्या असतात. ठीक आहे, तर बघा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल काही की 5 ही मूळ संख्या आहे, 7 मूळ संख्या आहे, त्यानंतर 11 मूळ संख्या आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे, त्यानंतर 23 आहे, 25 मात्र नाही, त्यानंतर 29 आहे, 31 आहे, 35 नाही, 37 आहे, 41 आहे, 43 आहे, 47 आहे, त्यानंतर 49 नाही, 53 आहे, 55 नाही, 59 आहे, 61 आहे, त्यानंतर 65 नाही, 67 आहे. ठीक आहे, त्यानंतर 71 आहे, 73 आहे, त्यानंतर 77 नाही, हे 79 आहे, 83 आहे, हे 83 पण आहे. त्यानंतर इथे जर आता आपण बघितलं तर हे 89 आहे, 95 नाही, 91 नाही आणि 97 आहे. तर बघा आता आपण मोजून पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 2 हे 25. तर अशा 1 ते 100 पर्यंत किती संख्या असतात, तर 25 संख्या असतात. अशा पद्धतीने तुम्ही इझिली काढू शकता आणि हे खूप सोपं आहे. फक्त 6चा पाढा तुम्हाला म्हणायचा आहे आणि जो पाढा येतो त्याच्या मागच्या पुढच्या एवढ्या जरी संख्या काढल्या तर बाकी तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. खूप सोपी पद्धत आहे. परत या मूळ संख्येशी रिलेटेड मी आणखी एक गोष्ट सांगणार आहे की एक संख्या तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे परमनंटली. हे जर तुम्ही पाठ केलं तर बरेचसे आता विद्यार्थी BTSची एक्झाम देत आहे, स्कॉलरशिपची एक्झाम देत आहे आणि वरती पोलीस भरती पण आहे, तलाठी भरती आहे, लिपिक भरती आहे, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये हे विचारले जाते नेहमीच. ठीक आहे, तर यावर कोणते प्रश्न येणार हे मी तुम्हाला सांगणार, पण तत्पूर्वी एक नंबर पाठ करून घ्या. 44 22. ठीक आहे, 322 आणि हे 321. आता या सर्व याची जर तुम्ही बेरीज केली तर 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 5 25 ही बेरीज येणार आहे. आणि ह्या जे बेरीज जे आलेली आहे हे आहे मूळ संख्या. आता हे लक्षात कसे ठेवायचे, हे म्हणजे नेमकं काय आहे, तर हे आहे 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या येईल, 20 पर्यंत म्हणजे 11 ते 20 4 असेल, त्यानंतर 21 ते 30 2 असेल, 31 ते 40 2 असेल, 41 ते 50 3 संख्या असेल, 51 ते 60 हे असेल 2 संख्या, 61 ते 70 2 संख्या, 71 ते 80 3 संख्या, 81 ते 90 2 संख्या आणि 91 ते 100 1 संख्या. तर अशा पद्धतीच्या या संख्या असेल. ठीक आहे, तर हे जर नंबर माहीत असेल तर कधी कधी काय होते, आपण संख्या काढताना जर 31 ते 40 पर्यंत किती संख्या आहे हे जर नंबर माहीत असेल तर आपण पटकन 2 संख्या काढू शकतो. कधी कधी 3 जर निघाल्या चुकीनं तर यावरून आपल्याला लक्षात येते इथे याचा फायदा होतो. त्यानंतर याचा जो फायदा होतो तर काही प्रकारचे प्रश्न असे असतात की जसं की 51 ते 80 पर्यंत 51 ते 80 पर्यंत किती मूळ संख्या आहे, अशा पद्धतीचा
प्रश्न असतो जे यावरून तुम्ही इझिली सोडू शकता. ठीक आहे. कधी कधी 31 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे हेही इथे विचारले जाते. त्यानंतर 21 ते 30 पर्यंत सर्व मूळ संख्येची बेरीज किती असेही प्रश्न विचारले जाते. त्यामध्ये असे प्रश्न सोडवण्यासाठी या ट्रिकचा फार उपयोग होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही कळवा. भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तेही तुम्ही बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.